गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार श्रोते हो, ज्ञानसागर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपला सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज प्रभू दत्तात्रेयाच्या कृपेने आपण 6व्या अध्यायाचे श्रवण करणार आहोत. या 6व्या अध्यायामध्ये गोकर्ण महिमा आणि महाबळेश्वर लिंगाची स्थापना अशी ही आजची कथा आहे. या अध्यायाचे येणाऱ्या दत्त जयंतीपर्यंत आपण दररोज श्रवण मनन केल्यास या सर्व आपल्या घरातील चिंता आणि अडचणी दूर होतील आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. श्रोते हो, स्वतः तुम्ही या अध्यायाचे श्रवण करा आणि जवळच्या मित्र, नातेवाईक, पाहुणे, आप्तेष्ट, मुले, मुली यांना हा अध्याय अवश्य पाठवा, सेंड करा आणि त्यांनाही श्रवणाचा लाभ घेऊ द्या. तर सुरू करूया. आज गुरुचरित्र अध्याय 6. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. नामधारक मने सिद्धासी, स्वामी तू ज्योती अंधकारासी, प्रकाश केले जी अम्मासी, श्री गुरुपीठ अध्यंत त्रिमूर्ती अवतार होणी, आपण तीर्थ करावया किंकरणी, विशेष काय असे गोकर्णी, म्हणून गेले तया स्थान, तीर्थे अस्ति अपरंपार, समस्त सांडोनी प्रीती कर, कैसा पावला दत्तात्रेय अवतार, श्रीपाद श्री वल्लभ, विस्तारोणी आपणासी, सांगा स्वामी कृपेसी, म्हणून लागतसे चरणासी, नामधारक प्रीती करे, ऐकोणी नामधारकाचे वचन, संतोष झाला सिद्ध आपण, सांगतसे विस्तारुण, सद्गुरु चरित्र परियेसा, ऐक शिष्या शिखामणी, त्वा पुशिले जे का प्रश्नी, संतोष झाला अंतकरणी, सांगतो गुरुचरित्र सद्गुरुचे, तुझ करिता गा अम्मासी, लाभ झाला आस महासी, श्री सद्गुरु चरित्र सांगावयासी, उत्कंठा मानसी होतसे, मनसी त्रिमूर्ती अवतारुण, तीर्थे हिंडती केवी आपण, विशेष पातला गोकर्ण, म्हणून पुससी आम्हासी, दत्तात्रेय देव जाण, तीर्थे हिंडे याची कारणे, भक्तजना दीक्षा देणे, उपदेशिजे हितार्थ, विशेष तीर्थ आपुले स्थान, गोकर्णी असे शंकर आपण, त्याची सांगणे त्रिगुण, त्रिमूर्ती वससी ये स्थानी, गोकर्णीचे महात्म्य सांगता असे अनुपम्य, एकचित्त करुणी नेम, एक शिष्या नामधारका, त्या तीर्थाचे अध्यंत, सांगेन तुझ विस्तारत, जे जे वरू लादले असद, अपूर्व असे कावया, महाबळेश्वर लिंग देखा, स्वयंभू शिव असे ऐका, आख्यान असे विषेका, लंबोदरे प्रतिष्ठले, शिष्य म्हणे सिद्धासी, तीर्थ महिमा वर्णवयासी, विघ्नेश्वरे प्रतिष्ठिले कैसी, विस्तारुणी सांग मद, ऐसे शिष्य विनवित, ऐकोणी बहु संतोषित, निरपदसे अध्यंत, महाबळेश्वर लिंग चरित्र, पूल सत्य ब्रह्माची भार्या, नाम तिचे ककया, ईश्वर भक्ती अतिप्रिया, शिवपूजा सर्व काळी, नित्य करीव लिंग पूजन, पूजे विने निघे अन्न, नघे अन्न, ऐसे क्रमिता एक दिन, न मिळे लिंग पूजेसी, व्रतभंग होईल म्हणून, मृतिका लिंग करुणी, पूजित होती संतोषिनी, भक्तिपूर्वक अवधारा, तिचा पुत्र अतिक्रूरा, नाम तया दशशिरा, आला तेथे वेग बसते, माता दर्शन करावया, नमिता झाला मातेसी, पुसे पूजा काय करीसी, सांगतसे विस्तारेसी, पूजे नित्य लिंग मृतिकेचे, रावण म्हणे जननीसी, माझी माता तू मनसी, मृतिकेचे लिंग पुजसी, अभग्य आपले म्हणतसे, मागुती म्हणे तेसी, पूजिल्या फळे कयासी, कैकेयी सांगे पुत्रासी, कैलास पद पाविजे, रावण म्हणे मातेसी, कैलास अनुनी तुझपासी, दिले तरी होय कैसी, का हो करती सायास, ऐसे म्हणतसे रावण, माते सवी करीवन, अनीन त्वरित उमारवण, कैलासा सहित लंकेसी,
पूजा करी ओ स्वस्थ चित्तेसी, मृतिकालिंग कायेसी, म्हणून निघाल्या तुरतेसी, मनोवेगे निशाचर. पावला त्वरित शिवपुरासी, शुभ्र पर्वतम्यासी, धरुणी हालवी क्रोधसी, 20 महाभुजे बळे. अदोंदळे कैलास भुवन, उपटतसे तो रावण, दाही शिरे टोकुन, उचलीन म्हणे उल्हासे, शिरे लावणी पर्वतासी, कर टोकोनी मांडीसी, उस्दिता झाला त्राणेसी, पाताळ सप्त अदोंदळे. फडा चुकवी शेष आपण, कुर्म भ्याला कंपोन, भयचिकित देवगण, अमरापूर कापतसे, कंपायमन स्वर्ग भुवन, सत्यलोकादी विष्णू भवन, मेरू पडतसे गडबोडून, मनती प्रलय मांडला, कैलासपुरीचे देवगण, भयभीत झाले कंपोन, भयचकित गिरिजापण, होऊन गेली शिवापासी, पार्वती वने शिवासी, काय झाले कैलासी, आंदोळसे भरोसी, पडो पाहतो निर्धारी. नगरात आला अकांत, बैसले तुम्ही सावचित्त, करावा प्रकार प्रतिकार त्वरित, म्हणून चरणी लागला, ईश्वर मने गिरजेसी, न करी चिंता तो मानसी, रावण माझा भक्त परेसी, खेळतसे भक्तीने. ऐसे वचन ऐकोन, विनवी गिरिजान नमोन, रक्षा रक्षा गा शूलपाणी, राखे समस्त देवगणा, ऐकोनी उमेची विनवणी, शंकर चेपिले वाम हस्ती, 10 शिरे भुजा, विससहिती शिरकला संधिगिरित. चिंता करी मणी बहुत, शिव शिव ऐसे उच्चारत, ध्यासतचे स्तोत्र करीत, शरणांगता रक्ष म्हणून, त्राही त्राही पिनाक पाणी, जगद्रक्षा शिरोमणी, शरण आलो तुझे चरणी, मरण कैचे भक्तासी. शंकर भोळा चक्रवर्ती, ऐकोनी त्याची बिनवती, चेपिले होते वामहस्ती, काढले त्वरित कृपेने, सुटला तेतुनी लंकेश्वर, स्तोत्र करीसे अपार, क्षीरछेदून धरले करी, तंतू लाविले अन्न निजंत्रे, वेद सहस्र एक वटुनी, वर्णक्रमादी विस्तारुणी, समेद अतिगहनी, समेद रागे गातसे, गणरास स्वरयुक्त, गायन करी लंखानात, त्याची नामे विख्यात, ऐकेन सांगेन चित्त ऐके, सांगेन ऐका एकचित्ते. 8 गण प्रख्यात, उच्चारसे लंकानात, म गण ब्रह्म विख्यात, न गण क्षत्रिय विनेसी, भ गण वैश्य ध्यानेसी, य गण शूद्र वंश पर्येसी, ज गण दैत्य कुळाशी, र गण प्रेत राक्षसात गण, स गण तुंगरूपेशी, औठ गण पर्येसी, विस्तारिते गायनेसी, लंकापती रावण, गायन करीत वनरसी, सांगे नावे पर्येसी, शांत भयानक अब्धिवेसी, शृंगार हास्य करीतसे, रौद्रवीर बिभत्स परी, गायन करी अति उल्हासी, विना वाजवी स्वप्त सुरेसी, ध्यानपूर्वक विधीसी, जंबोदीप वासजासी, षोडश शोर नाम पर्येसी, कंठी हुन उपज जासी, मैरसोरे अतालपित, उत्तमयाती उत्तमयासी, गोवी कुळ ब्रह्मवासी, पद्मवर्ण परेसी, वंती वेदिता शृंगारसे, द्वितीय सोर वृषभासी, जन्म लक्षद्वीपासी, उपजरधे स्थानेसी, चाशशोर ऋषिकुळ, प्रख्यात जन्म क्षत्रिय वंशी, विराजवर्ण यमदेवेसी, क्रीडा अद्वित तैसी, विना वाजवी रावण ऐ, त्वरित स्वर्गंधारेसी, गायन करी लंके दिशेसी, कुशदीप वास जासी, नासिका स्थान अवधाराय, अजस्वर अलापत्यासी, गिवार्णवर्ण कुळ वैष्णवंशी, सुवर्णवर्ण कांतिसी, चंद्रदेवता अद्भुत रसे, मध्यम स्वर चतुर्दक,
कैंच दीप वस एक उत्तम स्थान उच्चारी सुख कैचे स्वर आलापित गीरवर्ण कुळ भोवंश कुंदवर्ण रूप सुरस ध्यान करी लंकाधीश लक्ष्मी देवता करुणसे श्री लक्ष्मी द्वीपभूमिसी जन्म पंचम स्वरासी कंठीहून उपज नांदसी कोकिळ स्वरे गातसे ध्यान करी तया स्वरासी उपज झाला पितृत्वासी कृष्ण वर्ण रूप त्यासी गणनात देव हस्यसे श्वेतादीप जन्म ख्यात स्वर असे नाम धैवत ललाट स्थान नाद व्यस्त दुस्वरे अल्पदिघी ऋषी कुळ उत्तम वंशी जन्म आहे ध्यानसी पतिवर्ण रूप त्यासी नारद गणेश देवदेक ऐसे दैवत सर्वासी दिवस्य रस्य अति उल्हासी गायन करी भक्तीसी लंकानाथ शिवाप्रती पुष्कर दीप उपज ज्यासी निषद वर सोर नाम परियसी उत्पादी तालाव्य संधीसी हस्तीसुरे गातसे असुर वंश वैश्यकुळी कल्प शुद्ध वर्ण फाटले तुंबारमुनी देवताजवळी सूर्यदेवता अवधारी भयानस करसे देका चर्ची व्याकुळे असे निका येणे परी स्वप्त स्वारिका गायन करी लंकाणात रागा सहित रागिनीसी गायन करी सोमवेदासी श्रीरागाद वसंतासी अलाप करी दशशिर भैरवादी पंचम रागी नटनारायण मेघरागी गायन करी अभ्यास योगी श्रीलंकानाथ शिवाप्रती गोडी कोल्हाडी आंधळी द्रविडा रागी कौशिषमाळी देवंदर नंदलडी गायन करी लंकानाथ धनश्रिया वडारेसी रामक्रिया मंजिरीसी गोडक्री देशासी हरसी गायन करी लंकेश्वर भैरवी गुजरी सहित वेळावली राग ललित कर्नाटकी हंसयुक्त गायन करी दशशिर त्रोटकी मोटकी देका कंटक्षी सुधा नाटिका सौंदवी मालवी ऐका गायन करी लंकानाथ बंगाली राग सोरटीसी कामब्रोध मधुमावेसी देवक्रिया भूपाळेसी गायन करी दशानन राग वल्लभ मधुरासी रावेरी राग हर्षी विहंगदासी चांडिसी वाजविसी रागाने सिर कापुणी आपले देखाय यंत्र केले कर्माळिका नर काढोनी तंतुका रावणश्वर गात असे समय समयादी अलापन करी दशशिर आपन प्राप्त करी कळी गायन साष्टांगे प्रेसा मध्याम राग वेळावली देश सख्या भैरवी भूपाळी मल्हार धनसी बंगाली प्राप्तकाळी गात असे बारडी ललिता गुर्जरीसी गोडक्री आहारी कैशिकेसी मध्यान समयी गायनासी रावण करी परियसा कुरंजी तोडी माल श्रियेसी देश थम पंचम परियेसी अपहरण वेळ अहर्निसी ईश्वर प्राप्ती गायसे चार प्रहरी गोड एसी रामकली श्रीरागासी देवकी पट्टम जिरेसी वसंतो रागे ऋतुकाळी ऐसे 36 रागेसी गायन करी सामवेदासी निर्वाण रूप आहे कैसी चंद्रमोळी भक्ती दे रावणाचे भक्तीसी प्रसन्न ईश्वर सुदेसी निज रूपे अतिहर्षी उभा राहिला सन्मुख पंचवक्र त्रिनेत्रेसी 10 भुजा स्वरूपेसी उभा राहुणी संतोषी वरमागमन तसे म्हणे रावण शिवासी काय मागू तुझपासी लक्ष्मी माझे घरची दासी असते निधी माझे द्वारी चतुरानन माझा ज्योतिषी 33 कोटी देव हर्षी सेवा करती अम्मासी सूर्य चंद्र वरुण वायू
अग्नी सारिका सेवा करी, वस्त्रे धुतसे अतिकुसरी, यम माझा आज्ञाकारी, निरोप वेळा न माघारी गमना. इंद्र पराभविता पुत्र कुंभकर्णा सारखा भात्र, स्थान माझे समुद्रात कामधेनू माझ्या घरी. 6 कोटी आयुष्य मद समान नाही तुझा, आलो याची काजा कैलास नेहीन श्रीलंकेसी. व्रत असे जनासी, नित्य पूजावे तुम्हासी, मनोरथ पैरावे भक्तासी, कृपामूर्ती दातारा. ईश्वर म्हणे रावणासी, जरी चाड असेल पूजेशी, काय कर्जी कैलासीसी. प्राणलिंग देईन तुझ, जे जे मनासी वासना, पुरेल ऐस जाण, लिंग असे माझा प्राण, म्हणून दिले रावणासी. पूजा करी तिन्ही वेळा तिन्ही, अष्टकोत्तर शपथप करुणी, रुद्राभिषेक करुणी, पूजा करी एकचित्ते. वर्षे 3 जरी पूजसी, तुझी स्वरूप होसी, जे जे मनी चिती पावसी तुरित अवधारी. हे लिंग असेल जयापासी, मृत्यू नाही परियेसी, दर्शन मात्र नित्य दोष तुरित जातील अवधारी. नको ठेवू भूमीवरी, जव पाहिजे तुझी नगरी. वर्ष 3 पूजा करी, तूचीश्वर होशील. वरू लादला लंकेश्वरी, केला साष्टांग नमस्कारो. निरोप दिला कौरव गौरू, निघाला त्वरित लंकेसी. इतके होता अवसारी, नारद होता ऋषिकेश्वरी. निघून गेला वेगोत्तरी, अमरापुरी इंद्रभुवना. नारद म्हणे इंद्रासी, काय स्वस्थ चित्ते बैसलासी. अमरत्व दिदले रावणासी, लक्ष्मी नेली आज तुमची. चिरायू झाला लंके, लिंग दिले कर्पूर गौरे. आणिक दितला असेवर, तूच ईश्वर होशील. वर्ष 3 पूजली आसी, तूच माझे स्वरूप होसी. तुझी तूच नगरी कैलासी, मृत्यू नव्हे कधी तुझ. ऐसा वरदा लाधोनी, रावण गेला संतोषुनी. 33 कोटी देवकोटुनी, सुटतील आता तुम्हासी. जावे त्वरित तुम्ही आता, सेवा करावी लंकानाथा. उर्वशी रंभा मेनका त्वरिता भेटाईस न्यावे रावणासी. ऐसे वचन ऐकोण, इंद्र भ्याला कंपण. नारदासी विनवी कर जोडून, काय करावे म्हणत असे. नारद म्हणे इंद्रासी, उपाव करावे त्वरिसी. जावे तुम्ही ब्रह्मयापासी, तोच यासी उपाय करेल. इंद्र नारद समवेत, गेले ब्रह्मा लोका त्वरित. विस्तारुनी वृत्तांत सांगे ब्रह्म इंद्रियासी. ब्रह्मदेव म्हणे इंद्रियासी, जावे त्वरित वैकुंठासी. दैत्यवरी ऋषिकेशी, उपाय काय निर्धार. म्हणून निघाले 3 जण, पावले त्वरित वैकुंठ भवन. भेटी झाली नारायण, सांगते वृत्तांत रावणाचा. वरीची मने विष्णूसी, प्रतिकार करावे केसी. कारणासे तुम्हासी, राम अवतारी परियसा. 33 कोटी देवासी, घातले असे बंदिसी. याची कारणे तुम्हासी, कारणाता अवधारा. ईश्वराचे प्राणलिंग, घेऊन गेला दैत्य सांग. आता रावण अभंग, तोच ईश्वर होईल. त्वरित उपाव करावा त्यासी, पुढे जड होईल तुम्हासी. निर्धारावळ्या राक्षसासी, अवतारुणी तुम्हीच यावे. ऐसे विनवी चतुरान, तव विष्णू म्हणे कोपुण. कार्य नसले म्हणून, निघाला झडकरी कैलासाशी. विष्णू आला कैलासपासी, म्हणे शंकरा काय करीसी. प्राणलिंग रावणासी, देणे काय कारण तुम्हा. रावण क्रूर महादैत्य, सुरवर सकळ त्याचे कृत्य. कारागृही असती समस्त, केवी सुटती सांग म्हा. ऐशी दुराचियासी, वर देता तुम्ही केसी. देवत्व केले त्यासी, घरासी येईल स्वर्गी निर्धारी. ईश्वर म्हणे विष्णूसी, तुष्टलो त्याचे भक्तीसी. विसर पडला आम्हासी. संतोषून दिले प्राणलिंग, आपुले शिर छेदून देखा. विना केला हस्तिका, स्वप्तसुरे वेदगायिका. गायन केले भक्तीने, जरी मागता पर्वतासी. देतो
सत्य दरे मागता पार्वतीसी, देतो सत्य परेसी, भुली पडली भक्तीसी, लिंग नेले प्राण माझे. विष्णू म्हणे उमाकांता, तुम्ही ऐसे वर देता, अम्मासी कष्टिता पीडिता भोवशी. याची कारणे आम्हासी अवतार घेणे पडते देखा. कधी धरले लिंग त्यासी, नेले असेल लंकेसी. शंकर म्हणे विष्णूसी, पाच घाटी झाल्या देख. एकताची शिववचन, उपाय केला नारायणे. चक्र पाठवले सुदर्शन, सूर्य आळ व्हावयासी. बोलोविणी नारदासी, सांगत से ऋषिकेशी. तुम्ही जावे तुर्दसी, जातो लंकेसी रावण. मार्गी जाऊन त्यासी, विलंब करावा पर्येसी. जाऊन देवे लंकेसी, त्वरित जावे म्हणतसे. चक्र झाले सूर्य आड, संध्या स्नान रावण चाड. तुम्ही जाऊन या दृढ, विलंब करावा तयासी. ऐसे ऐकुनिया बोला, नारद मुनी त्वरित गेला. मनोवेगे पावला, मार्गक्रमिता लंकानाथ. नारदा ते पाठवणी, विष्णू विचारू आपले म्हणी. गानेश्वरा ते विनुनी, पाठवू म्हणे तयासी. नारदा ते पाठवणी, विष्णू विचारी आपुले म्हणी. गानेश्वरा ते विनुनी, पाठवू म्हणे विघ्नासी. बोलवणी गणेशासी, सांगे विष्णू विनेसी. कैसा रावण परेसी, तू ते सदा उपेक्षितो. सकळ देव तुझ वंदिती, त्याचे मृत पुरती. तुझ जे जन उपेक्षिती, विघ्न होय तयासी. तुझ नेवता रावण देखा, गेहुनी गेला निधान एका. प्राणलिंगाती विषेका, नेले शिवा वाचाळुनी. आता तो करणे एक, रावणापाशी जावे एक. कपटरूपे व्हावे कुंभज, बाळवेश धृणी. वाटे दिस होईल अस्तमान, रावण करील संध्यावदन. नारद गेला याची कारण, विलंब करावया रावणासी. आज्ञा शिवाची रावणासी, लिंग न ठेवावे भूमीसी. स्वच्छाचमन समयासी, आपणा जवळी न ठेविल. बाळकपणे त्वा जावे, शिष्यरूपे करुणा भावे. सूक्ष्मरूप दाखवावे, लिंग घ्यावे विश्वासुनी. संध्या समयी तुझे हाती, लिंग देईल विश्वासती. त्वा ठेवावे क्षिती, लिंग राहील ते तेजी. येणे परी गणेशासी, शिकवी विष्णू परेसी. संतोषुनी महाऋषी, भातुके सांगे तयावेळी. लाडू तिळवे पंचखाद्य, इक्षु खोबरे डाळीमध्ये शर्करा धृत शीरमध्ये. द्यावी त्वरित आपणासी, चणे भिजवणे आपणासी. तांदूळ लाह्या साखरेसी, त्वरित देणे भक्षिणेसी. मज कारणे म्हणतसे, जे जे मागे विघ्नेश्वर. त्वरित दे शाडूधर, भक्षिता निघाला वेगवस्त्र. ब्रह्माची वेशधृणी, गेला होता नारद पुढे. ब्रह्मऋषी महागाडे, उभा ठेला रावणा पुढे. मनदे कोठून आले यासी. रावण म्हणे नारदासी, गेलो होतो कैलासासी. केले उत्सर्ग तापसी, संतोषिले चंद्रमोळी. प्रसन्न होणिया आम्हासी, लिंग दिदले परेसी. अनेक सांगितले संतोषी, लिंग महिमा पार. नारद म्हणे लंकानाथा, दैव अधिक तुझे आता. लिंग लाधली असी अमृता, जाणो तुम्ही अदंत. दाखवी लिंग आम्हा कैसी, खुन जाणे परेसी. लिंग लक्षण तुम्हासी, विस्ताराय सांगोण. नारदाच्या बोलासी, विश्वास न करे परेसी. दाखवी दुरुणी कैसी व्यक्ती, करुणी लिंग त्यावेळी. नारद म्हणे श्रीलंकेशा, हिम लिंग महिमा प्रकाशा. सांगेन एक भोवसा, कथा कैसी बैसनिया. लिंग उपजले कवने दिवसी, जाणे आपण पूर्वेसी. एक चित्त परेसी नडला तो मृग. ब्रह्म विष्णू महेश्वरासी, गेले होते पारदिसी. मृग मारिला परेसी, बक्षिले मेद त्यावेळी. त्यासी होती 3 शिंगे, त्या खाली 3 लिंगे. तिथेची निघाली 3 भागे, प्राणलिंगे परेसा. लिंग महिमा एका काणी, जे पुरतील वर्ष 3. तेची ईश्वर होतील निर्गुणी, वरदमुनी दे होय त्याची. लिंग असेल जयाचे स्थानी, तेची कैलास असे जाणे. मत होते याच गुणी, ब्रह्म विष्णू महेश्वरासी. असे अनेक अपार महिमा, सांगेन एक नामा.
रावण म्हणे कार्य आम्हा जावे तर श्रीलंकेसी, म्हणून निघाला महाबळी. नारद म्हणे त्यावेळी सूर्यस्तामान आहे उजवळी, संध्याकाळ ब्राह्मणासी सहस्र वेद तू वाचसी, संध्याकाळी मार्गक्रमसी वाटेसी येईल तुझनिशी, संध्यालोप होईल. आम्ही राहू संध्या वंदनासी, म्हणून नारद विनिवेसी, पुसोनिया रावणासी गेला नदीसी नारद. इतकी अवसरी गणेश पातला ब्रह्मचारी, रावणा पुढे चरणधरी समिधा तोडी कौतुके. रावण चिंती मानसी, वृत्तभंग झाला अपनासी, संध्या करावी त्रिकाळीशी, संध्येकडेला म्हणतसे ईश्वरे सांगितले आपणासी, लिंगन ठेवावे भूमिसी, संध्या समय झालेनिसी, काय करू म्हणतसे. तव देखला ब्रह्मचारी, अतिसुंदर बाळकपुरी, हिंडतसे नदी तारी, देखिला रावण त्यावेळी. मग विचारी लंकानाथ, ब्रह्मचारी कुमार दिसत, तू करील आम्हा विश्वासघात, लिंग देऊ तयाहादी. संध्या करू स्वचित्तेसी, लिंग असेल तयापासी, बाळक आहे निसेसी, म्हणून केला तयाजवळी. देखोन या दिशशर, पळत असे लंबोदर, रावण झाला दुज्वर, अभय म्हणत त्यावेळी. रावण पुसे तयासी, तू कवन सांग आम्हासी, माता पिता कवन तुझसी, कवन कुळी जन्म तुझा. ब्रह्मचारी म्हणे रावणा, इतके पुससी किंकरणा, आमच्या बाप तुझे रिना काय देणे मज. हसून या लंकेश्वर, लोभे द्रिला त्याचा कर, सांग बाळा कवनाचा कुमार, प्रीतिभावे पुसतो मी. ब्रह्मचारी म्हणे रावणासी, अमुचा पिता काय पुससी, जटा आधारे भस्मंगेसी, रुद्राक्षमाळ असे देखा. शंकर म्हणजे नामी तयासी, भिक्षा मागे अहर्णिसी, वृषभारूढ उमा सरसी, जननी माझी जगतमाता. इतके का सोन पुसतेसी, तुझं देखता भीती अम्मासी, भूत होतसे परेसी, सोडी कर जाईन. रावण म्हणे ब्रह्मचारी, तुझा पिता असे दारिद्री, सदा भिक्षा मागे भारी, सौख्य तुझं काही नाही. अमुचे नगर लंकापुर, रत्न खचित अहोरित घर. आम्हा सवे चल कुमारा, देवपूजा कर सुखे, जे जे मागसी तुम्हासी, सकळ देईन परियसी, सुख चल आम्हासी. रावण म्हणे त्यावेळी, ब्रह्मचारी म्हणे तयासी, लंकेसी आहोत भूतसी राक्षसी, आपण बाळक अरण्यवासी, खातील मज तेथे देखा. नये तुझे असी नगरासी, सोडी जाईन अघरासी, सृक्षे पडिलो भोवसी, म्हणून भक्षितो भातुके. इतके ऐकोनी लंकानाथ, त्या बाळकाते खंबोखित, लिंगधरी ऐसे म्हणत संध्या करीन तोरी. बाळक विनिवी सत्यासी, न धरी लिंग परियसी, ब्रह्मचारी आपण अरण्यवासी, उपद्रू नको म्हणतसे. तुझे लिंग असे जड, आपण बाळक असे वेडे, लिंग निघून जाई सोड, धर्म घडेल तुम्हासी. नाना परे खंबोसित संभोखित, लिंग देती लंकानाथ, संध्या करणा आपण त्वरित, समुद्र तरी बैसाला. ब्रह्मचारी थोडीसी उभा विनवतोस रावणासी, जड झाली आपणासी, ठेवीन दुरित्र भूमीवरी. 3 वेळा तुम्हासी बोलविन परेयसी, वेळ आलिया तुम्हासी, ठेवीन आपण भूमीवरी. ऐसा निर्धार करोणी, उभा गणेश लिंग धरुणी, समस्त देव विमाने बैसोनी, पाहती कौतुको. मध्य अर्ध्य समयी रावणासी, बोलवी गणेश परियसी, जड झाले आपणासी, लिंग घेगा म्हणतसे. न्यासपूर्वक अर्ध्य देखा, रावण करीतो अतिविवेका, हात दाखवितो बाळका येतो राहे म्हणून. आणि एक क्षण पाहुणी, गणेश बोले वेळ दोन्ही, जड झाले म्हणून शीघ्र यावे म्हणतसे. नये रावण ध्यानस्थ, गणेश असे उच्चारित, समजदेव साक्षी करीत, लिंग बोरी ठेवले. श्री विष्णू माते स्मरण, लिंग ठेवले भूमिनी, संतोष झाला गगनी, पुष्पे वृष्टाव सुरवर. अर्ध्य देवणी लंकेश्वर, निघाला आला वेगवत्तर, मग देखिले लिंगतंत्र, तव भूमीवर ठेविले असे. अवेशुनी रावण देखा, टोले मारे गणनाका, हस्य वेदनेने रडे तो का भूमीवरील रोसे. म्हणे माझ्या पित्यासी, सांगेन आता तुरतसी, का मारले बाळकासी, म्हणून निघाला रडत. मग रावण काय करी, लिंग धरून दृढ करी,
उचलून गेला. नानापरी भूमी हलतसे कापे धरणी तयावेळी रावण उचली महाबळी नये लिंग शिरफळी महाबळी राहिला. नामे पावले याची कारणे महाबळेश्वर लिंग जाणे मुरडोणी ओडिता रावणे गोकर्णकार झाले दिखाय. ऐसे करुणी लंकेश नाथ गेला मागुती तप करीत ख्याती झाली गोकर्ण क्षेत्र समस्ते आले तेथे आणि असे अपार महिमा सांगता असे अनुपमा स्कंद पुराणी असे विस्तार महिमा ख्याती असे त्रिभुवने. ऐकोनी शिष्य सद्गुरूच्या बोला नामधारक संतोषला पुनरपी चरणा लागला म्हणे सरस्वती गंगाधरू. इति श्री सद्गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरू नरसिंह सरस्वत पख्याणे सिद्धनामधारक संवादे गोकर्ण महिमा महाबळेश्वर लिंग स्थापन नाम षष्ठाध्याय गूढः. श्री सद्गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रोते हो, हा 6वा अध्याय याचे आपण दररोज मनन चिंतन केल्यास आपल्यास प्रभू दत्तात्रेयाच्या कृपा आशीर्वादाने इच्छित फळ मिळेल ही प्रभू दत्तात्रेयाच्या चरणी प्रार्थना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.